येत्या 7 तारखेला आपल्या उमेदवारांचं 3 जिल्हा परिषद उमेदवारांची सभा इथं आयोजित केलेली आहे आणि या 3 जिल्हा परिषद सदस्याच्या उमेदवारांचं चिन्ह आहे कमळ आणि पंचायत समिती सदस्याच्या 6 पैकी 5 पंचायत समिती सदस्याचं चिन्ह आहे कमळ आणि 1 प्रशांत भाईचं चिन्ह आहे कब्बशी। या सगळ्या चिन्हावर आपण 7 तारखेला येता मतदान देऊन आशीर्वाद स्वरूपी सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती करण्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहे। मित्रांनो, आम्ही सर्वजण गटतट विसरून आम्ही एकत्र आलेलो आहे आणि निवडणूक ह्या वर्षी अतिशय महत्वाची निवडणूक आहे आणि ही विकासाकडे आपण घेऊन चाललेली ही निवडणूक आहे आणि म्हणून विकासाच्या माध्यमातून निवडणूक लढवत असताना आम्ही एकत्र येऊन आपल्या समोर आलोय। आपल्या समोर येत असताना आज फक्त ना फक्त आपल्या पुढे विकास ग्रामीण भागापर्यंत निधी आला पाहिजे। दिल्लीमध्ये भाजप सरकार आहे, राज्यात भाजपचं सरकार आहे आणि मग आपल्याला खऱ्या अर्थानं ग्रामीण भागापर्यंत सर्व घटकापर्यंत निधी आणायचा असेल तर आपल्याला कमळ आणि आपल्याला भाजप सरकारशिवाय हा निधी शेवटपर्यंत आपल्यामध्ये येऊ शकत नाही आणि ती जबाबदारी आता तुम्हाला आम्हाला सर्वांना घेऊन आपल्याला पुढे जावं लागणार आहे। आणि निवडणूक लढवत असताना आज आम्ही सर्वजण आपल्या विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येत असताना पुढच्या विरोधामधल्या पॅनलमध्ये कोणाला मेळ राहिला नाही। आम्ही आता जवळजवळ 4-5 दिवसामध्ये प्रचार सभा करत आलेलो आहे। कुणाचं कुठला चिन्ह कुठं आहे कुणाला काय सांगताही नाही। कोण म्हणतंय ह्याला पाठिंबा दिला, कोण म्हणतंय त्याला पाठिंबा दिला, नाही दिला तर कोण म्हणतंय मी स्वीकारला नाही। अशा सगळ्या भानगडी समोर आहेत। फक्त विरोधकांना विस्कळीत ही निवडणूक करायची आहे। त्यांना निवडणुकीचं पडलेलं नाही, त्यांना विकासाचं पडलेलं नाही, फक्त निवडणूक विस्कळीत करायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची आहे। आतापर्यंत कुठेही सक्सेस न झालेली माणसं विरोधामध्ये आपल्याला मतं मागण्यासाठी येत असतात। त्याच्यासाठी तुम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून आपल्या ह्या तिन्ही उमेदवाराला आणि पंचायत समिती उमेदवाराला भरघोस मताने या कमळ या चिन्हाच्या समोरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।